संजय राऊतांनी काँग्रेसबद्दल केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। लोकसभेला आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावावरून वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे। बघूया। काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या। राऊतांनी काँग्रेसला दाखवला हातचा आरसा। मोठ्या भावावरून महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटणार। लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरला होता। अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं विधान केलं होतं। त्यावरून आता संजय राऊतांनी काँग्रेसला हातचा आरसा दाखवलाय। कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या। लोकसभेत शिवसेना ठाकरे पक्षामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्याचं सांगत राऊतांनी काँग्रेसला फटकारलं। एवढंच नाही तर कुणाला मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशी खुमखुमी असेल तर महाराष्ट्रातली जनता आगामी निवडणुकीत ती उतरवून दाखवेल असा इशारा संजय राऊतांनी दिला। तर दुसरीकडे एकमेकांमुळे सर्वांच्या जागा वाढल्या अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। ज्या प्रकारे म्हणतायत की आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, मी असं म्हणतोय की आमच्या एकमेकांमुळे सर्वांच्या जागा आमच्या वाढल्या। सर, कोल्हापूर आणि रामटेकची जी जागा आहे, अमरावतीची जागा आहे, ती आम्ही त्यांना दिली अशी आठवण संजय राऊत करतात आणि ते त्यांनी विसरू नये असंही त्यांचं म्हणणं आहे। चालतं, ही चर्चा आम्ही आपसातही करू ना। आता ते संजय राऊत बोलले असतील। 2019च्या निवडणुकीत जागा वाटपावेळी संजय राऊत यांनी अशीच आक्रमक भाषा वापरली होती। त्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता। अखेर अमित शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा काढला होता। त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला होता। शेवटी वरिष्ठ पातळीवर तोडगा निघाल्यानंतर राऊतांना नमती भूमिका घ्यावी लागली होती। शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर संजय राऊत कठोर शब्दात भाजपवर आगपाकड करत होते। तेव्हा राऊतांना गांभीर्यानं घेऊ नका अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिल्या जायच्या। आता काँग्रेसवर संजय राऊतांनी हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राऊतांना गांभीर्यानं न घेण्याचा सल्ला दिला। बाळासाहेब थोरात साहेबांनी एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला। संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको जा। अरे काहीच वाद नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकू नका। या ठिकाणी लहान भाऊ किंवा मोठा भाऊ कोणाला जागा जास्त मिळतात हा भाग नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये आज जागा कोणाला किती मिळेल याच्यावरचं वाच्यता करण्यापेक्षा आमचा उद्देश आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजूनही खलबत सुरू आहे। काही जागांवरून तिढा कायम असल्याचं चित्र आहे। अशा परिस्थितीत संजय राऊतांनी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतल्या ठाकरे पक्षाच्या योगदानाची आठवण करून दिली आहे। आधीच मुख्यमंत्री पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे। त्यात आता राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाचे आणखी फटाके फुटण्याची शक्यता आहे। अमोल पेडणेकरसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।